नमस्कार सगळ्यांना. तुझं माझे नाते भाग 11. पार्टी सुरू झाली होती. बाहेर हसण्या खेळण्याचा आवाज आणि आत पार्थ आणि अवनीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण. अवनीच्या मनात धाकधूक, एका बाजूला आनंद, दुसऱ्या बाजूला थोडी भीती. तर पार्थच्या मनात फक्त अवनी, तिच्याशी एकरूप होण्याची ओढ. पार्टी संपल्यावर सगळे हळूहळू आपापल्या घरी निघाले. काका काकूंनी पार्थ आणि अवनीला आशीर्वाद दिले. त्यांच्या डोळ्यात आज फक्त समाधान होतं आणि लेकीसाठी असलेलं भरभरून प्रेम. आता तुमचं आयुष्य तुम्ही जगा बाळांनो. काकूंचा आवाज प्रेमाने भरलेला होता. शिव आणि करण पार्टीत धमाल करून दमले होते, पण बेडरूमची कलाकारी त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती. चल रे शिव, बघूया आपली मेहनत कशी फळतं ते, करण डोळा मारत म्हणाला. शिवने ऑल द बेस्टचा सिग्नल दिला आणि दोघेही हसत हसत आपापल्या खोलीत गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विकेट स्माइल होती. वेलकम टू द जंगल. पार्थने अवनीचा हात पकडला आणि ते त्यांच्या बेडरूममध्ये आले. दरवाजा उघडताच त्यांना धक्का बसला. समोरच वेलकम टू द जंगल असं मोठं पोस्टर. बेडवर गुलाबांच्या पाकळ्यांचा ढिगारा, पण त्यात चिप्सचे पाकिट आणि चॉकलेट्स. ब्लिंकिंग लाईट्स डिस्कोसारख्या चमकत होत्या आणि भिंतीवर त्यांचे लहानपणीचे आणि कॉलेजचे विचित्र फोटो. अवनीला हसू आवरेना. ती जोरजोरात हसू लागली. हे काय आहे पार्थ? तिने हसत हसत विचारलं. पार्थही हसला. हे शिव आणि करणचं आधुनिक डेकोरेशन आहे. ब्लिंकिंग लाईट्स बंद झाल्या होत्या आणि खोलीत एक रोमॅन्टिक अंधुक प्रकाश पडला होता. पार्थने अवनीचा हात धरला आणि तिला बेडजवळ घेऊन आला. तू खूप सुंदर दिसतेस अवनी. त्याच्या डोळ्यात फक्त तिच्यासाठीचं प्रेम होतं. अवनी लाजली. तिच्या गालावर गुलाबी छटा पसरली. तिने आज हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती, जी तिच्या गोऱ्या रंगावर खूपच खुलून दिसत होती. नाजूक एम्ब्रॉयडरी आणि कमी मेकअप, तरीही ती इतकी मोहक दिसत होती की पार्थला तिच्यावरून नजर काढवेना. तिचे ओठ थोडे थरथरले. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द फुटेनात. पार्थ तिच्या अजून जवळ आला, अगदी जवळ. त्याच्या श्वासाचा आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येत होता. तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक भाव तो वाचत होता. तिची धडधड त्याला जाणवत होती आणि त्याचीही काही वेगळी नव्हती. अवनी, त्याने हळूच म्हटलं आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. पहिलं केस हलकं होतं, जसं दोन फुलपाखरू एकमेकांना स्पर्श करतात. हळूवार, पण त्यात खूप प्रेम होतं. अवनीने डोळे मिटले. तिने स्वतःला त्या क्षणात पूर्णपणे झोकून दिलं. पार्थने तिचे ओठ हळूच चोखले आणि मग अजूनच डीप केस घेऊ लागला. पॅशनेट केस. त्याने त्यांचे ओठ एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतले. जगाचं भान हरपलं. फक्त ते दोघे आणि त्यांचं प्रेम. पार्थचा हात हळूच तिच्या पाठीवरून सरकला. तिच्या साडीच्या पदरावरून त्याने तिच्या कमरेला हळूवार मिठी मारली. अवनीनेही त्याचे केस पकडले. तिच्या बोटांनी त्याच्या केसांना गोंफलं. किस अजूनच तीव्र होत होता. लिपलॉक केस. त्यांच्या ओठांची लय एकमेकांमध्ये मिसळून गेली. त्यांच्या जिभा एकमेकांना झास पडत होत्या. स्पर्शाची एक वेगळीच भाषा ती बोलत होत्या. शारीरिक ओढ आता वाढत चालली होती. पार्थने तिचे ओठ सोडले, पण तिचा श्वास अजूनही त्याच्या श्वासात मिसळलेला होता. त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले. तिच्या संवेदनशील त्वचेवर एक उष्णता जाणवली. अवनीला शहारून आलं. तिने हळूच डोळे उघडले.
पार्थने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठीची असीम इच्छा स्पष्ट दिसत होती. अवनी, मला तू हवी आहेस. त्याचा आवाज भावनांनी दाटून आला होता. पार्थने हळूच तिच्या साडीचा पदर बाजूला सारला आणि तिच्या खांद्यावर किस केलं. एक एक करत तिच्या साडीच्या पिना तो काढू लागला. अवनीच्या मनात लाजेची भावना होती, पण त्यापेक्षा जास्त त्याला स्वतःला समर्पित करण्याची इच्छा होती. तिने डोळे मिटले आणि तिला हवं तसं करू दिलं. पार्थने साडी पूर्णपणे बाजूला केली. अवनी फक्त ब्लाऊज आणि पेटीकोटमध्ये होती. पार्थने तिला पाहिलं. त्याचे डोळे तिच्या सौंदर्याने दिपून गेले. ती इतकी सुंदर दिसत होती की त्याला तिच्यावरून नजर काढवेना. त्याने हळूच तिच्या ब्लाऊजचे बटन उघडले. एक एक करत बटन उघडत असताना त्याच्या बोटांचा स्पर्श तिला जाणवत होता. तिच्या शरीरातून एक वेगळीच लहर वाहत होती. ब्लाऊज काढल्यावर तिच्या नाजूक कमरेवरून पेटीकोटही हळूच खाली सरकला. अवनी आता फक्त तिच्या अंतर्वस्त्रामध्ये होती. तिच्या शरीरावर चंद्राचा मंद प्रकाश पडला होता. पार्थने तिला मिठीत घेतलं. तिचं शरीर त्याच्या शरीरावर दाबलं गेलं. त्यांच्या त्वचेला स्पर्श एकमेकांना जाणवला. तो स्पर्श खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतरचा होता. त्याने तिला हळूच बेडवर झोपवलं आणि तो तिच्यावर वाकला. त्यांचे ओठ पुन्हा जुळले. यावेळी ते केस अधिक खोल, अधिक उत्कट होते. त्यांच्या हातांनी एकमेकांच्या शरीराला स्पर्श केला. प्रत्येक स्पर्शामध्ये त्यांचे प्रेम, त्यांच्या भावना व्यक्त होत होत्या. त्यांच्या हृदयातून येणारा आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येत होता. त्यांच्यातील सर्व अडथळे आता दूर झाले होते. भूतकाळातले दुःख, गैरसमज, सगळं काही त्या क्षणात विरून गेलं होतं. फक्त प्रेम, शुद्ध आणि निस्सीम प्रेम त्यांच्या मिलनाला साक्षी होतं. त्यांचे शरीर आणि त्यांचे आत्मे एकाच वेळी एकरूप झाले. ती रात्र त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात खास रात्र होती. पहाटेची वेळ होती. सूर्य अजून पूर्ण उगवला नव्हता, पण त्यांचा मंद प्रकाश खोलीत येत होता. अवनीने डोळे उघडले आणि तिला जाणवलं तिच्या शरीरात एक अनामिक कळ. ती काल रात्रीच्या बेभान रोमॅन्सची आठवण करून देत होती. तिच्या ओठावर एक गोड हसू आलं आणि गालावर लाजेची गुलाबी छटा पसरली. तिने हळूच डोळे मिटले आणि काल रात्रीचे क्षण तिच्या डोळ्यासमोरून सरकू लागले. पार्थचा स्पर्श, त्याचे केस, प्रत्येक क्षण तिला पुन्हा एकदा त्या रात्रीच्या धुंदीत घेऊन गेला. तिच्या अंगावरचे लव्ह बाईट्स त्या प्रेमाच्या खुणा होत्या, ज्या पार्थने तिला भरभरून दिल्या होत्या. ती हळूच हलली. तिच्या स्नायूंना हलकी वेदना जाणवली. पण ती वेदनाही तिला आनंदच देत होती. ती हळूच पार्थच्या मिठीतून बाहेर पडली. त्याला झोपेत डिस्टर्ब न करता ती बेडवरून खाली उतरली. तिचे पाय जमिनीला टेकताच तिला थोडं चालायला अवघड वाटलं. काल रात्रीचा प्रत्येक क्षण तिच्या शरीरावर आणि मनावर आपला ठसा उमटून गेला होता. ती अडखळतच बाथरूमकडे गेली. गरम पाण्याची वाफ तिच्या शरीरावर पडू लागली. तसतशी तिला थोडं बरं वाटू लागलं. ती शॉवर खाली उभी राहिली. आणि पाण्याची धार तिच्या पाठीवरून, मानेवरून हळूहळू उतरू लागली. तिला आठवलं, पार्थने तिच्या मानेवर आणि पाठीवर किती केस दिले होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक केस तिला आठवून तिच्या ओठावर हसू येत होतं. तिने आरशात पाहिलं. तिच्या मानेवर, खांद्यावर आणि छातीवर अनेक लालसर खुणा होत्या. त्या पार्थने दिलेल्या लव्ह बाईट्स होत्या. त्या खुणा पाहून तिला लाज वाटली, पण त्यासोबतच एक प्रकारचा आनंदही झाला. त्या खुणा त्या रात्रीच्या प्रेमाची साक्ष होत्या. ती हलक्या हाताने त्या खुणावरून फिरवलं आणि पुन्हा एकदा डोळे मिटून काल रात्रीच्या आठवणीमध्ये रमून गेली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचा हसू होता. इकडे पार्थला जाग आली.
त्याने डोळे उघडले आणि त्याच्या शेजारी अवनीला न पाहिल्यामुळे त्याला थोडं रिकामं रिकामं वाटलं. त्याने डोळे चोळले आणि पाहिलं. बाथरूमचा दरवाजा थोडा उघडा होता आणि आतूनच पाण्याचा आवाज येत होता. त्याला समजलं अवनी आत आहे. तो हसला आणि बेडवरून उठला. तो हळूच बाथरूमच्या दिशेने गेला आणि दरवाजाला हलकी थाप मारली. अवनी आत आहेस का? त्याने हळूच विचारलं. आतून अवनीचा गोड आवाज आला. हो पार्थ, मी इथंच आहे. दरवाजा उघड ना, मला आत यायचंय. पार्थने हसत म्हटलं. अवनी थोडी गोंधळली. तिने घाईघाईने टॉवेल घेतला आणि स्वतःभोवती गुंडाळला. ती लाजत लाजत दरवाजा उघडायला गेली. पार्थने दरवाजा पूर्णपणे उघडला आणि आत पाहिलं. अवनी नुकतीच शॉवरमधून बाहेर आली होती. तिच्या ओल्या केसामधून पाण्याचे थेंब खाली पडत होते आणि तिच्या शरीराभोवती तिने फक्त एक टॉवेल गुंडाळला होता. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली होती आणि तिच्या ओलसर त्वचेवर पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. तिच्या मानेवर आणि खांद्यावर पार्थने दिलेल्या लव्ह बाईट स्पष्ट दिसत होत्या. पार्थला तिला तसं पाहून पुन्हा एकदा घायल झाला. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठीची असीम इच्छा पुन्हा एकदा जागृत झाली. तो तिच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारली. पार्थने अवनीला आपल्या मिठीतून सोडलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात फक्त अवनी होती, तिच्यावर प्रेम आणि तिला स्वतःमध्ये पूर्णपणे सामावून घेण्याची इच्छा. त्याने हळूच आपला टी शर्ट काढला. त्याच्या पिळदार सिक्स पॅक असलेल्या बॉडीकडे पाहून अवनीचा घसा कोरडा पडला. तिचे डोळे त्याच्या सुडौल शरीरयष्टीवर स्थिरावले. तिने कधी कल्पनाही केली नव्हती की पार्थ इतका आकर्षक दिसेल. तिच्या मनात एक गोड शिरशिरी उडली. पार्थने एक पाऊल पुढे टाकलं आणि तिच्या जवळ आला. अवनी त्याच्या पुरुषार्थासमोर अजूनच छोटी वाटू लागली. त्याने तिच्या कमरेभोवती गुंडाळलेला टॉवेल हळूच काढून टाकला. आता ती त्याच्यासमोर पूर्णपणे नग्न उभी होती. फक्त त्याच्या प्रेमाच्या खुणा तिच्या अंगावर स्पष्ट दिसत होत्या. अवनीला थोडी लाज वाटली, पण पार्थच्या डोळ्यातलं प्रेम पाहून तिने डोळे मिटून घेतले. पार्थने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर डीप किस केला. तो केस इतका उत्कट होता की अवनी त्यात पूर्णपणे हरवून गेली. तिनेही त्याला तेवढ्याच उत्कटतेने प्रतिसाद दिला. त्यांच्या जेव्हा एकमेकांत गुंफल्या, त्यांचा श्वासाचा वेग वाढला. पार्थने तिला अलगद उचलून घेतलं आणि ती त्याच्या कमरेभोवती आपले पाय आवळून बसले. तो तिला बाथटबमध्ये घेऊन गेला. गरम पाणी बाथटबमध्ये भरलेलं होतं. त्याने तिला हळूच पाण्यात ठेवलं आणि तोही तिच्यासोबत पाण्यात उतरला. पाण्याचा स्पर्श त्यांच्या शरीराला सुखद वाटत होता. पार्थने तिला आपल्याजवळ ओढून घेतलं आणि तिच्या छातीवर, तिच्या पोटावर चुंबन घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक चुंबनातून तो तिला आपल्या प्रेमाची ग्वाही देत होता. अवनी त्याच्या स्पर्शाने शहारून गेली. तिने त्याचे केस पकडले आणि त्याला अजूनच जवळ ओढले. ते दोघे एकमेकांना तृप्त करत होते. त्यांच्यातील प्रेम प्रत्येक स्पर्शातून, प्रत्येक चुंबनातून ओसंडून वाहत होतं. बाथटबमधलं पाणी त्यांच्या बेभान रोमॅन्सची साक्ष देत होतं. ती सकाळ त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय अशी प्रेमाची पहाट ठरली, जिथे ते दोघे पूर्णपणे एकमेकांमध्ये विलीन झाले होते. तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि अवनी आणि पार्थचा रोमॅन्स कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा.